So in this way there are certain basis of classification. कौन सी बेसिस के ऊपर किया, ये सारे रीजन है. अभी न्यू कंसेप्ट ऑफ इक्वालिटी आया फ्रॉम 1970, जब बहुत सारी केसेस आई थी और मेनका गांधी की केस सबसे बड़ी जो है वो आई थी. और मेनका गांधी की केस के बाद में आर्टिकल 14 को नया उजाला मिला. जो चीजें कैप्चर नहीं की जाती थी आर्टिकल 14 में, उनको भी कंसेप्ट को, डायमेंशंस को कंसिडर करना सुप्रीम कोर्ट ने शुरू कर दिया. इसी को जुडिशियल रिव्यू कहते हैं. So from 1970, Article 14 has acquired the new and important dimensions. The new concept of equality, that is protection against arbitrariness, has been evolved by the Supreme Court. कि पहले क्या था कि आर्बिट्ररी अगर कुछ है तो लॉ को स्ट्रक डाउन करते थे, लेकिन प्रोटेक्शन नहीं मिलता था. लेकिन इस केस में आर्बिट्ररीनेस को प्रोटेक्शन मिलना शुरू हो गया जब हमारे पास में मेनका गांधी की केस आई. सो अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट, इफ द एक्शन ऑफ द स्टेट इज आर्बिट्ररी, then it cannot be justified even on the basis of doctrine of reasonable classification. So every act of the executive which is arbitrary is unequal and is violative of article 14. तो हमने इसके पहले वाले पॉइंट में देखा था कि स्टेट कैन मेक एनी लॉ टू मेक द मोनोपोली, और खुद के फेवर में लॉ बना सकता है और दूसरे के उसको रिस्ट्रिक्शन लगा सकता है. तो वहां आर्बिट्रेरीनेस नहीं आ जाता है, लेकिन जस्टिफाई करने के लिए रीजनेबलनेस जो है, बेसिस ऑफ डॉक्ट्रिन ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन के लिए सोच सकता है. लेकिन अगर कोई एग्जीक्यूटिव अगर आर्बिट्ररी चीजें कर रहा है तो इट इज अनइक्वल, इट इज वायलेटिव ऑफ आर्टिकल 14. एंड दैट इज व्हाई E.P. Royappa versus State of Tamil Nadu, AIR 1978, Supreme Court 555, the Supreme Court rejected the traditional concept of equality based on doctrine of reasonable classification. And here they laid down the new concept of equality. Equality की सब नए concept यहाँ पर लाना शुरू कर दिए. Supreme Court said that if the action of the state is arbitrary, then it cannot be justified even on the basis of reasonable classification. स्टेट का एक्शन अगर आर्बिट्ररी है तो वो जस्टिफाई नहीं किया जाएगा. कौन सी बेसिस के ऊपर? हाँ, तो मैं ये बता रहा था कि ईपी रोयप्पा की केस में जो है, स्टेट ने आर्बिट्ररी लॉ बनाया है. तो जब आर्बिट्ररी लॉ बनाकर उसके बेसिस के ऊपर रीजनेबल क्लासिफिकेशन है अगर बोलता है, तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि ऐसा आर्बिट्ररी एक्शन जो स्टेट बना रहा है और आर्बिट्ररीनेस में, यानी कि किसी को अलाउ किया किसी को नहीं किया, ऐसा तो लॉ स्टेट नहीं बना सकता, तो वो आर्बिट्ररी एक्शन हो गया. पहले क्या था, सिर्फ एग्जीक्यूटिव्स ने अगर आर्बिट्ररी कोई चीज की है तो उसको अनइक्वल बोला जाता था और वायलेटिव ऑफ आर्टिकल 14 बोला जाता था. लेकिन स्टेट अगर इस तरह का कुछ कर रहा है कि सपोज फॉर एग्जांपल हमारे क्लास में से 10 लोगों को स्टेट ने फैक्ट्री डालने का परमिशन दे दिया और बाकी के 80 लोगों को बोलता है कि नहीं, वो 10 लोगों को दे दिया क्योंकि वो जरा क्वालिफाइड थे. तो भाई हमारा भी इंजीनियरिंग क्वालिफिकेशन हुआ है और हम लोग भी इंजीनियर्स है, हम लोग भी वो फैक्ट्री डाल सकते हैं. तो लॉ शुड बी इक्वल फॉर ऑल, क्योंकि सारे इंजीनियर क्लास के लिए लॉ बनाया था. तो यहाँ पे आर्बिट्ररीनेस, किसी को अलाउ करना किसी को नहीं अलाउ करना, ये तो नहीं हो सकता. तो ये आर्बिट्ररीनेस जो देखी गई, तो इस ईपी रोयप्पा के केस में ट्रेडिशनल कंसेप्ट को हटा दिया डॉक्ट्रिन ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन का, और स्टेट को यह कहा गया, सुप्रीम कोर्ट ने कहा, सुप्रीम कोर्ट हैज सेड दैट इफ द एक्शन ऑफ द स्टेट इज आर्बिट्ररी then it cannot be get justified on the basis of reasonable classification. So it may be violative of article 14. फिर मेनका गांधी वर्सेस यूनियन ऑफ इंडिया का केस आया, AIR 1978, Supreme Court 597. The Supreme Court said that Article 14 strikes at arbitrariness in the state action. जो स्ट्राइक यानी कि गलत चीजों को निकाल फेंकना, किस चीज के ऊपर? आर्बिट्ररीनेस इन स्टेट एक्शन. स्टेट एक्शन के जो आर्बिट्ररीनेस को देखा है उसको खारिज करता है. एंड
ensures fairness and equality of the treatment. तर इथे काय होतं की मेनका गांधीची जेव्हा केस आली, मेनका गांधीच्या केसमध्ये आर्बिट्ररीनेस पाहायला मिळाला, कारण मेनका गांधीला बाहेर देशामध्ये जाण्यापासून एअरपोर्ट अथॉरिटीनं थांबवलं होतं. खूप मोठी केस आहे ही. आणि तिथे हा जो मुद्दा आला की आर्टिकल 14चं व्हायोलेशन आहे. मेनका गांधीच्या केसमध्ये आपल्याला मेनका गांधीची केस आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 तिन्ही ठिकाणी येणार आहे, कारण या तिन्ही आर्टिकलचा वापर त्या केसमध्ये झालेला आहे आणि त्यांच्या फंडामेंटल राईट्सच्या बाबतीमध्ये सुद्धा झालाय. तर स्टेटनी एखादी ऍक्शन घेणे एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट मध्ये ती आर्बिट्ररी आहे आणि तिथे फेअरनेस इन्शुअर करायला पाहिजे होता. इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट तिथं नाही मिळाला. सो इट वॉज व्हॉट इज आर्बिट्ररी इज अनइक्वल ट्रीटमेंट. सगळ्याला सेम ट्रीटमेंट देणं इक्वल आहे, पण एखाद्याला अनइक्वल ट्रीटमेंट देणं इट इज व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अँड दॅट इज वाय मेनका गांधीच्या केस पासून 1978 मध्ये जो डिसिजन लागला त्याच्यानंतर खूप सारे चेंजेस फंडामेंटल राईट्सच्या कन्सेप्टमध्ये, इक्वॅलिटी बिफोर लॉच्या कन्सेप्टमध्ये पाहायला मिळाले. म्हणून नंतर आणखी एक केस आली. आता ही केस तुम्हाला पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की खरंच काय लॉ आर्टिकल 14 कसं व्हायोलेटिव्ह असतं. एअर इंडिया वर्सेस नर्गिस मिर्झा. स्पेलिंग त्या नर्गिसचं इथं असंच आहे, नर्गेश मिर्झा, पण त्याला म्हणताना नर्गिस म्हणायचं, नर्गिस मिर्झा. AIR 1981, Supreme Court 1829. The Supreme Court struck down the regulations providing for the retirement of the air hostess on her first pregnancy. जर एखादी एअर होस्टेस प्रेग्नंट राहिली तर तिची नोकरी ऑटोमॅटिक टर्मिनेट होईल, अशा पद्धतीचं जे रेग्युलेशन्स होतं त्याला सुप्रीम कोर्टाने स्ट्रक डाऊन केलं. यू कॅनॉट डू लाईक दॅट बिकॉज such laws are arbitrary and unreasonable, hence violative of article 14 of the Indian Constitution. हा, तर या नर्गिस मिर्झाच्या केसमध्ये, ठीक आहे, आपण आता प्रेझेंटेशन तर संपलेलं आहे. नर्गिस मिर्झाची जी केस आहे त्या नर्गिस मिर्झाच्या केसमध्ये ही जी बिचारी आहे ती प्रेग्नंट झाली होती आणि जशी तिची प्रेग्नन्सी आली म्हणून कळाल्याबरोबर तिचं टर्मिनेशन लेटर तिच्या हातामध्ये पोहोचलं आणि जसं टर्मिनेशन लेटर पोहोचलं सेम त्याच वेळेस त्यांनी धाव घेतली सुप्रीम कोर्टामध्ये आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नो, दो शी इज प्रेग्नंट, जे लॉ तुम्ही बनवलेला आहे तो आर्बिट्ररी आहे, चुकीचा कायदा आहे. एखादी व्यक्ती प्रेग्नंट होणं ते तिच्या हातात नाहीये, परंतु दुसरीकडे त्यांनी मुद्दा मांडला की एअर होस्टेसच्या लॉ प्रमाणे एअर होस्टेसला जोपर्यंत ती सर्व्हिस मध्ये आहे तोपर्यंत तिला मॅरेज करता येत नाही, ही कंडिशन प्रेसिडेंट आहे. शी शुड बी अनमॅरिड. आणि तिने न सांगता मॅरेज केलं आणि ती प्रेग्नंट राहिली, लॉचं व्हायोलेशन केलं, परंतु ती प्रेग्नंट झाली हे तिच्या हातात नाहीये. दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ हर लाईफ आफ्टर मॅरेज अँड दॅट्स वाय शी हॅज अ फंडामेंटल राईट टू बिकम ए मदर. अँड दॅट्स वाय सुप्रीम कोर्ट सेज दॅट हर पर्टिक्युलरली तिच्या केसमध्ये तिला काढता येणार नाही, कारण तो लॉ जो काही अप्लाय केलेला आहे तो आर्बिट्ररी लॉ आहे असं त्यांनी सांगितलंय. सो लॉ हॅज प्रोटेक्टेड नर्गिस मिर्झा बाय प्रोव्हाइडिंग दिस criteria, and in this way these are the things which are connected with equal before law and equal protection of law within the territory of India under Article 14. So followed everyone? If you have followed, please type followed in the chat box. Great.